तर कसं काय सोलापूरकर, वेलकम टू आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो अकलूजला जाताना म्हणलं थोडे तरी ब्लॉग करावं. तर हे बघा, हे आम्ही आपली चिलीपिली सगळी मागं बसलो. पुढं सगळे त्यांच्या बायका, त्यांचं ते काय चालू असते तुम्हाला माहीतच आहे. मग मागं बघितलं तर मग मस्त छान छान फुलं होती. मग फुलांकडं बघितलं, एवढ्यात आलो आम्ही आजीला आणाय. मग आजी काय आणि त्याही नाही म्हणून आम्हाला उकडायला लागलं मागं. आम्हाला तेवढं मग उकडायला लागलं. मग तेवढ्यात मग आणलं आम्हाला पप्पांनी ही चायनीज कुरकुरे. लय भारी होते बघा, एक नंबरच. मग पुढची म्हणायला लागली आम्हाला पास्ता ते आणलेलं पुढची. हिचं काय, हिचं तर मोबाईलच असते मला. पाणी बिणी भरून दिलं आम्हाला पप्पांनी. पुढच्यांना ते त्यांनी घेतलं आणली. मग पप्पाने आम्हाला मागच्या मग खायला. आजी आली आणि मागं बसली स्नेहल मावशी. ह्यांचं चालू झालं, तुला गाडी दाखवू का, हो का, आता माझं सत्य आहे, तुला असं तसं काय ह्यांचं काय. मग आता ह्यांची मजा चालू झाली. मग मी पण काय त्यांच्या मजेमध्ये असतो. आम्ही भेळ ती खात होतो, मी दीदी. पुढची म्हणायला लागली आम्हाला. तेवढ्यात आलं लक्ष्मी नरसिंह मंदिर. तिथं म्हणलं चला मग पाया पडूया म्हणले. मग आता काय उशीर होणारच आहे म्हणलं. तर आता नदी आली. मग म्हटलं आता नदीमध्ये फोटो काढावे. तर मग फोटो काढावे म्हटलं पाया पडून. तेवढं ही म्हटली आता आम्हाला आम्ही तुमचा फोटो काढतो, एका जागी थांबा. आम्हाला काय वाटलं फोटो काढणार आहे ती. तर मग ह्यांनी काढलं नाही. हे बघा, छोटा पॅकेट बडा धमाका. तर आमच्या मामीला एकतर लागलेलं होतं पायाला. त्यांचा पाय मुरगायला होता. मग आता मम्मीनं धरून त्याला उचललं, नेलं वर. तर म्हटलं आता मग आता इथं पाणी बिणी सगळं म्हटलं फोटो काढावं. तेवढ्याच ह्यांचं काय ना काहीतरी गपचूप चालू झालं. मी तिकडं चाललो तर ह्यांनी लगेच सेकंदात बंद केले. आणि लगेच हे म्हणली आमचा फोटो काढा. काय काढले फोटो. तेवढ्यात मला काकाने आणलं उचलून इकडं. प्रसाद आहे म्हणत. काय ह्याला प्रसाद काय भेटलं नाही. अन्न कोटी सगळं बंद. विचारलं तर ते म्हणले नाही आता बंद आहे. कसं कराय, आमचं नशीबच खराब झालं, लागलेलं बुका. मग म्हणलं मी आणि संध्याकाळी म्हणलं आपण फोटो काढू. तर आम्ही फोटो काढले. तर घरची बघतो तर खाली सगळ्यांनी नदीपाशी फोटो काढला आणि आम्हाला काय फोटो काढायचा वेळ पण दिला नाही. मग आलो आम्ही, मी आणि संध्याकाळी खाली आल्यानंतर आमचा काका बघा बाप कसा आहे, चांगल्या बोले खूप असते आमचं. कसं आहे. मग आता म्हणलं आता आम्ही फोटो काढावं. तर मग नाही म्हणली. मी छोटा पॅकेट बडा धमाका खुरकुरीच खात असते सारखं. हो का, आम्ही फोटो काढायला गेलो, ही लगेच सेकंदात पळत आली. आम्हाला काय फोटो काढायला भेटलं नाही. मग चला म्हटलं, गेलो गाडीत आणि चाललो अकलूजला. तर पाऊस यायला लागला. काय पावसानं. मग तेवढ्यात मग आम्ही आत्याचा फोन आला. म्हणले आम्ही काय सुट्टी असते. आम्ही 1-2-3 तास बोलत राहिलो आत्याला, जोस्तवर अकलूजच नाही. अकलूजमध्ये आलो की आनंद गणेश म्हणून डायरेक्ट आनंद गणेशमध्ये जेवायला बसलो. म्हणलं चला जेऊ. मग तेवढ्यात काका म्हटलं कांदा आहे का. सगळी घरची म्हणायला कांदा नाही, इथं भेळच्या गाड्या जावं तिथून आणा. मग मी आणि काका काय नॉनस्टॉप भेळच्या गाड्यावर गेलो. भेळच्या गाड्या काय आम्हाला सापडलं नाही. सापडल्या शेवटी. तर मग ह्यांचं हे बघायला लागले, आधी कांदा आहे का थांबा म्हणली. ह्यांचं काय हो काय बारकं छोटं पॅकेट बडा धमाका. ह्यांचं काय तसंच असते. इकडे एवढी गर्दी पण नव्हती. पण आनंदी गणेशमध्ये आल्यावर मला तर काय वेगळंच वाटले. मग गेलो मी आणि काका कांदा आणाय. लांब बघितलं तर कुठं भेळचा गाडा नाही, कुठं काहीच नाही. मग आता म्हटलं कसं करायचं. आता काकाला म्हटलं चल. तरी पण काका ऐक नाही. मग काका ऐक नाही. आता म्हटलं चल मग मावशी आपण काय पण करू. तेवढं दिसलाय भेळचा गाडा. आता दिसली म्हणले पाणीपुरीला काय सुट्टी असते काय. खाल्ली घेतली. म्हणलं काकाला म्हणलं पाणीपुरी खाऊ आपण. सेकंदात हे तर कांदा काय भेटला नाही. उगाच 20 रुपये घालवलं. हे बघा छोटा पॅकेट वडा धमाका. त्याला तिकडं महाराजाला पाणीपुरी न्यायला लागली. खाल्ली आणि पाणीपुरी घरच्यांना सांगताच. पाणीपुरी खाल्ली ती खाल्लीच. परत आम्हाला कांदा पण भेटला नाही. ती म्हणली आम्हाला जेवढा लागतो कांदा तेवढाच आम्ही आणतो. काय मग आता म्हणलं आता फुकटचे 20 रुपये घालवलं. म्हणलं कसं कराय. आता घरची तर वरड दिलंच, कांदा नाही भेटला तरी त्यांचं जेवण तिकडं सुरू झाले. आलताही काकाला फोन. मग काय
मग काकाला फोन आला, म्हणले लगेच सेकंदात आम्ही ह्यांना पैसे द्यायला लागलो. मग लगेच आलो. तर ह्यांचं काय बघतो तर ह्यांचं अनेक चालू होई नाही. मग थांबलो बसलो, परत मग जेवण बिवण सगळं करायला लागलो. जेवण ते करायला लागलो आम्ही सगळी. जेवण झालं की मग काय लिंब बिंब आत्ता सापडली ह्यांना. म्हणलं आता मग चला मग आता. तर मग आता आम्ही आमचं लहान पाटे आमच्या छोट्या पॅकेटांचं जेवण चाललं आणि आम्ही म्हटलं कुत्र्यांना चपात चारावी. पण काय आमचं नशीबच खराब आहे. कुत्री त्यांच्या तिकडं भांडणं करायला सुरू झाली. आम्हाला काय कुत्र्यांना हे करायला भेटलं नाही. तरी पण मग चारा म्हणले चारूया. तरी पण ही काय कुत्री काय ऐका नाही, ती सारखं घरच्यांसमोरच जायला लागली. काय हे आमच्या मामीचं तर कोण काय खाईनाच. मामी सगळ्या कुत्र्यांना वाटायला लागली. आणि इकडं मी आपल्या गाडीत आपला आरामात ह्यांच्या माझ्या बघतो हसते. काय इकडं ह्यांचं आणि जेवण होई नाही. काय म्हणावं आता. चला मग म्हणलं ह्यांचं जेवण झालं, ही आली इकडे सेकंदात. चला मग म्हणलं आपण जाऊया. चाललो आनंदी गणेशला. ह्यांचं मग बापान बेटा सगळी पुढं. आम्ही तेवढी मागं फोटो काढण्याच्या नादात मागं म्हणली वा आम्ही सगळ्यात मागं असतोय. तेवढ्यात ही उचलून आणलं, म्हणली मला व्हिडिओ काढ. तर आम्ही काढायला लागलो. तर हे बघा कसं बघते वरचं. म्हणलं मग आता सगळ्या शिवत्या. म्हणले चला मग आपण पटपट जाऊया. आलो की आनंदी गणेशमध्ये. बघा ही आनंदी गणेश आहे आमचं मामी. चला मग आता म्हणलं एक नंबर आता आपण स्नॅप व्हिडिओ ते काढू. हो का ह्या छोट्या पॅकेटला तर काय घंटी वाजवता येणार. लंगडं झाले तेवढ्याच उड्या मारते. शिवते यानं हार मांडली. आता काय करावं, आता मी पण वाजवली. माझी तर वाजली, दुसऱ्यांदा माझी वाजली. येऊ हो का तेवढ्यात ही आमचं माझ्या खांद्यावर बसला नाचायला लागलं. इकडं फोटोशूट आणि ही माझ्या खांद्यावर बसली. मला काय फोटो काढायला मजा नाही भेटली. जाऊ दे म्हणलं चला मग. तेवढंच आम्ही खेळायला लागलो. पळायला आम्ही एवढ्यावर तर मामी घाबरायला लागली. म्हणलं आता मामी म्हणायला लागली जा द्या भास्कर. इकडं आलो तर ह्यांचं फोटोशूट बघायला आम्हाला न सांगताच ही फोटो काढायला लागली. आणि इकडं ह्यांचं खेळण्याचं चालू झालं. हे बारके तर आमचं लय हे खतरनाक आहे. त्याच्या नादी लागणं म्हणजे आमचं हेच आहे. मग आता काय फोटोशूट काढली बिडली सगळं झालं. तरी हे आणि काय ऐकणं आहे ते म्हटल्यावर मग चला म्हटलं आता सगळी आपल्या आपण मग गपगुमाने आम्ही चालायला लागलो. चाललो गेलो. आणि चला पब्लिक आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.